नमस्कार, मी अभिजित खांडकेकर नमस्कार, मी सुखदा खांडकेकर. आणि एबीपी माझाच्या सगळ्या प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. आमच्या घरचा बाप्पा तुम्हाला दाखवण्यासाठीचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. दरवर्षी 10 दिवस आमच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन असतं आणि खूप जल्लोषात आम्ही त्यांची स्थापना करून 10 दिवस मनोभावे त्यांची आरती पूजा करत असतो. यंदासुद्धा फार वेगळा देखावा साकारण्याचा प्रयत्न केला आहे. आपले मराठी इंडस्ट्रीमधले सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक सुमित पाटील, जे फार मोठ्या गणेशोत्सव मंडळांचे देखावे सादर करतात, कला दिग्दर्शक म्हणून काम करतात, त्यांच्या कल्पनेतून साकारलेला हा देखावा आहे. गणपती ही बुद्धीची देवता आहे, कलेची देवता आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी या देखाव्यामध्ये अंतर्भूत असाव्यात असा प्रयत्न होता. सुखदा, तू सांगशील आपल्या देखाव्याबद्दल? आम्ही दोघंही कलाकार आहोत आणि आम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम करतो त्या त्या क्षेत्राचं एक एक प्रतीक तुम्हाला प्रत्येक कमळाच्या पाकळीवर दिसेल आणि गणपती बाप्पाच्या मागे तुम्हाला सरस्वती दिसेल. मला वाटतं की यापेक्षा जास्त एखाद्या कलाकाराच्या घरातल्या गणपतीचा देखावा अजून काय वेगळा असणार. सुमितने इतकं सुंदर काम करून दिलं आहे आम्हाला. आम्ही फक्त आमच्या मनातली इच्छा बोलून दाखवली आणि तो म्हणाला की मी करणार. गंमत अशी की हे लाकडी आहे सगळं. हे मुंबईहून पुण्याला आम्ही घेऊन आलो आणि आणताना व्यवस्थित पॅक वगैरे केलेला असूनही एक दरवेळेस मी काहीतरी करत असते देखाव्यामध्ये कायम. यावेळेस असं झालं की इतकं सुंदर त्यांनी करून दिलं की माझा हातच नाही लागला असं मला वाटत होतं. पण शेवटी बाप्पा आपली इच्छा पूर्ण करणार, याच्यात काही वाद नाही. काही ठिकाणी चं पेंट थोडं स्क्रॅच झालं होतं आणि त्यामुळे मी काल ते बारीक छोटे टचेस त्याला दिले आणि मी म्हटलं मला मी काहीतरी केलंय असं मला वाटतंय, कारण माझा हातच नाही लागला यावेळेस देखाव्याला असं मला वाटत होतं. पण शेवटी ती इच्छा सुद्धा त्यांनी पूर्ण केली. दरवर्षी गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर वातावरण अगदी मंगलमय जसं घरातलं होत असतं तसं यंदासुद्धा आम्हाला खूप मनापासून जाणवतंय. यंदाची मूर्तीसुद्धा आमची खास आहे, कारण आपल्या नाशिकचेच गणेश बत्तासे म्हणून जे मूर्तिकार आहेत, कलाकार आहेत, त्यांच्या संकल्पनेतून ही मूर्ती सजवली गेली आहे. त्याचा रुबाबदार फेटा असेल, त्याच्यावरचं ते पीस असेल, त्यावर दागिने आणि यांची केलेली कलाकुसर असेल, हे सगळं महत्वाचं चेहऱ्यावरचे भाव, एक इतकं गोड स्माईल आणि ते डोळे, म्हणजे आम्ही खरं त्या चेहऱ्यावरतीच हारलो बघितल्या. त्यामुळे मूर्ती सुद्धा इतकी सुंदर यावेळेला मनासारखी मिळाली आणि पाहिल्या क्षणी मनामध्ये नक्की झालं होतं की यंदा आपण गणपती बाप्पांची हीच मूर्ती घरी घेऊन येऊया. यंदाचा आमचा गणेशोत्सव जास्तीत जास्त पर्यावरण पूरक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसाच तुमच्याही घरचा गणपती बाप्पा असाच भक्तिभावानं तुम्ही बसवला असेल याबद्दल माझ्या मनात खात्री आहे. एबीपी माझाचे मनापासून आभार, कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या तुम्हा प्रेक्षकांपर्यंत आम्हाला आमच्या घरच्या बाप्पांचं दर्शन देता आलं. यंदाच्या गणेशोत्सवाच्या आम्हा दोघांकडूनही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.